12 डिसेंबर रोजी आपल्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत. 12 डिसेंबरला आदरणीय पवारसाहेबांच्या 81 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातून सर्वांचा प्रयत्न असतो शुभेच्छा पवारसाहेबांना देण्यासाठी येण्याचा, आणि त्यामुळं मुद्दामून त्या सर्वांच्यासाठी कुणीही महाराष्ट्रातनं पवारसाहेबांना शुभेच्छा द्यायला येऊ नये. परंतु त्याचबरोबर व्हर्च्युअल रॅलीचं एक आयोजन आम्ही नेहरू सेंटरमधून करायचं ठरवलं आहे. कोविडचे सगळे नियम पूर्णपणाने पाळून व्हर्च्युअल रॅलीची देखील सभा होईल आणि त्याची लिंक महाराष्ट्रामध्ये सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. आणि 12 डिसेंबरला नेहरू सेंटर वरळी या ठिकाणचं जे ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी सकाळी 11ला कार्यक्रम सुरू होणार आहे. तो 1-1:30 पर्यंत साधारणपणाने चालेल आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी काही नवीन उपक्रम करत असतो. यावर्षी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एक पक्षाची संघटना, कार्यकर्ते यांचा समन्वय अधिक सक्षम होण्यासाठी एक नवीन ॲप तयार केलेलं आहे, जे बरंचसं वापरण्यास सहज सोपं आहे. त्याचं उद्घाटनही होणार आहे आणि विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस आमची जी आहे संघटना राष्ट्रवादीची, त्यांच्या वतीनं महाराष्ट्र यूथ कार्निवल मायोका नावाचा हा काही कालावधीसाठी विद्यार्थ्यांच्यातल्या वेगवेगळ्या कलागुणांच्या स्पर्धांचा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजेसमध्ये आयोजित करून त्यांचा जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्यस्तर असे पारितोषिके देण्याचा एक उपक्रम आम्ही चालू करतो आहे. या साहेबांच्या वाढदिवसाच्या नंतर 20 डिसेंबरपर्यंत स्वाभिमान सप्ताह म्हणून पक्षाच्या या सप्ताहामध्ये आरोग्य रक्तदान शिबिर, त्याचबरोबर करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांना कोविडची लस देण्याचा प्रयत्न करणे, पर्यावरणविषयक कार्यक्रम, वृक्ष लागवड, औषध वाटप, रक्तदान शिबिरं, आरोग्याची शिबिरं असा वेगळ्या महाराष्ट्रातल्या स्तरावर कोविडच्या मर्यादा पाळून उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ते जिल्हा, तालुका स्तरावरच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार आहेत आणि विशेषतः कोविडच्यासाठी आग्रह करून ज्यांनी कोविडची दुसरी लस घेतलेली नाही किंवा अद्यापही लसीपासून लांब आहेत त्या सगळ्यांना लस देण्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार करून घ्यावा असाही प्रयत्न होणार आहे. आणि आमच्या पॅरेंट बॉडीकडून आणि सर्व फ्रंटल सेलच्या वतीने आमचं सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे. तो देखील या सप्ताहामध्ये विशेष प्राधान्याने राबवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात करणार आहे. 12 तारखेला जी व्हर्च्युअल रॅली होणार आहे त्यात काही मोजकेच नेत्यांचं मार्गदर्शन होणार आहे, पण त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोक ती व्हर्च्युअल रॅली पाहू शकतील आणि पवारसाहेब त्याच्यात महाराष्ट्राला संबोधित करतील असा आमचा 12 डिसेंबरचा आणि त्यानंतरचा कार्यक्रम आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर. तुम्ही लोकांना सांगितलं की येऊ नका, ते कोरोनाच्या कारणामुळे येऊ नका सांगितलं की
हा करोनाचे मी मुंबईत पवारसाहेबांना भेटायला लोकांनी गर्दी करू नये हा त्यातला उद्देश आहे. त्यामुळं व्हर्च्युअल रॅलीत पवारसाहेबांचा हा जो इथे छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो महाराष्ट्रभर दिसणार आहे. वेगळ्या ठिकाणी लोक त्याचा पुढाकार घेऊन त्याचं प्रदर्शन किंवा ते दर्शवण्याचा प्रयत्न करतील. टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही आपल्या सर्वांच्या माध्यमातूनही बराचसा भाग नहीं, हाँ पवारसाहेबांचा वाढदिवस हा सप्ताह नहीं, पहले मराठी में ख़त्म पूरा करेंगे तो क्या होता है तो बाद में मेरे को बराबर रश्मीला काय मनासारखं काही मिळालेलं नाही असं तिचं ती अस्वस्थ झालेली आहे. नाही, हे पवारसाहेबांचा वाढदिवस हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याला आपल्यामार्फतही लोकांच्यापर्यंत हे आमचं 2 उद्देश आहेत की व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातनं इथं मुंबईला मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते येण्याचा प्रयत्न करतात तर तो मुंबईतला कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. आणि कोविडचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं नेहरू सेंटरला देखील आम्ही फक्त पवारसाहेबांच्या कार्यक्रमाच्यासाठी तिथली जी क्षमता आहे त्याच्यात जी परवानगी आहे त्याप्रमाणेच 300 का काहीतरी लोकांची संख्या आहे. 450 लोकांची संख्या आहे. तर तेवढी लोक त्या ठिकाणी कोविडचं डिस्टन्स पाळून बसणार आहेत. आम्ही ती लिंक अवेलेबल करणार आहे आणि ती सर्व ठिकाणी दिसणार आहे. जिल्हा तालुका या वेगवेगळ्या ठिकाणी कोविडच्या मर्यादा पाळून ह्याचं पुढाकार घेऊन लोक ते दाखवणार आहेत. सवाल है कि कोविड प्रोटोकॉल को फॉलो करते हुए आप लोगों ने वर्चुअल रैली रखी है. भीड़ न मुंबई पहुंची इसके लिए 28 तारीख को राहुल गांधी की रैली है. वहाँ पर कांग्रेस ने कहा है कि हम 2 से 3 लाख लोगों को इकट्ठा करेंगे, पूरा मैदान करेंगे. दोनों चीज़ें किस प्रोटोकॉल के तहत आप देख रहे हैं? ऐसे हैं कि जब बर्थडे होता है जन्मदिन के अवसर पे जब लोग आते हैं बहुत करीब आते हैं और बहुत भीड़ आती है. पवार साहब के जन्मदिन के इसके पहले जो हमारे अनुभव है वो इतनी बड़ी तादाद में महाराष्ट्र के हर इलाके से लोग आते हैं तो उसको कंट्रोल करना मुश्किल हो जाता है. एक बड़ी सभा होती है तो उसको प्रॉपर कंट्रोल करके किया तो कोई उसमें दिक्कत होनी नहीं चाहिए. लेकिन ये तो सब पवार साहब को मिलने के लिए आते हैं और इतनी भीड़ होती है कि उसको कोई कंट्रोल नहीं हो सकता. इसीलिए अगर 2 लाख 3 लाख लोग इकट्ठा होते हैं तो सरकार ने अभी जितनी भी परमिशंस दी है उनमें सबने उन्होंने कहा भीड़ इकट्ठा ना हो, पॉलिटिकल रैलियों को अवॉइड करने के लिए कहा ताकि कोविड बढ़े न. ऐसे में अगर 3-4 लाख लोग इकट्ठा होते हैं तो सरकार क्या इस पर विचार करती है और किस तरीके से? मुझे मालूम नहीं कि उन्होंने क्या ऐलान किया है और इसके बारे में कांग्रेस के रैली के बारे में मैं कुछ टिप्पणी करने की आवश्यकता नहीं है. आप मुझे मालूम ही नहीं, आप जो बता रहे हैं वो पहली न्यूज़ है मेरे लिए, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट है ये. तो इसीलिए मुझे लगता है कि इसके बारे में उनसे बात कीजिए. ऐसे तो बोला जाता है कि हम इतने लाख की रैली करेंगे, एक्चुअल कितनी होती है वो उनको ही मालूम है तो उनको पूछिए. वो मुझे लगता है कि पूरे कोविड के प्रोटोकॉल का ध्यान रखे ही कार्यक्रम करेंगे. सर एक सवाल ये भी है कि जिस तरह से एक हादसा होता है, क्या लगता है ये हादसा है या फिर किसी तरह का संशय भी निर्माण होता है इस हादसे को, किस तरह आप देखते हैं? नहीं, अभी तक तो वो ब्लैक बॉक्स जो मिला है उसमें से सारी चीज़ें बाहर आएगी, सामने आएगी. इसके पहले कुछ ऐसे कंक्लूजन करना ठीक नहीं होगा, इरिस्पॉन्सिबल होगा. मुझे लगता है कि वो ब्लैक बॉक्स में जो भी हुआ घटना जब घटती थी
तब क्या हुआ, कन्वर्सेशन क्या हुआ, किस कारण ये हादसा हुआ, ये सारी चीज़ें मुझे लगता है 1-2 दिन में उसका एनालिसिस करके बाहर आएंगी। लेकिन बहुत बड़ी गंभीर दुर्घटना हुई है। देश का एक नंबर 1 चीफ ऑफ द आर्मी, इनकी ऐसी डेथ होती है, इसका मतलब है कि हमारी वो सारी व्यवस्था पे एक नया प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। हम बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं, लेकिन हमारे चीफ ऑफ स्टाफ को ही अगर हम प्रोटेक्ट नहीं कर पाते, या अगर हम उनके लिए, वो सबसे अहम व्यक्तिमत्व था भारतीय सेना का, उनके बारे में भी अगर इतने लैप्सेस है, इसका मतलब है कि व्यवस्था में बहुत कुछ कमी है। और इसकी जिम्मेदारी केंद्र सरकार ने लेनी चाहिए कि ये बहुत बड़ी गंभीर दुर्घटना है। अभी वो हादसा कैसे हुआ, नेचुरल हुआ या मैकेनिकल प्रॉब्लम से हुआ, या कोई अलग शंका आशंका जो लोग जताते वैसे हुआ, ये सारी चीज़ें हमारे देश के नंबर 1 सोल्जर के बारे में, जनरल के बारे में ऐसा होती है, तो इसका मतलब हम हमारे देश की रक्षा मंत्रालय कैसे काम करते हैं, इसका ये सबूत है। सर, भाईचंद्र यांनी यावर ट्विट केलंय की अपघात की घातपात असं म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तुम्ही कसं म्हणताय? मला असं वाटतंय की एखादी गोष्ट समोर आल्याशिवाय असं मी काही बोलणार नाही। घातपात आणि अपघात होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक अपघाताला घातपात म्हणणं प्रायमा फेशिया हे बरोबर नाही। आपल्याला जर समोर अशी काही माहिती आली तर मग त्या बाबतीत बोलता येईल। आधीच आपण सगळ्या व्यवस्थेबद्दल शंका निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही। मूळ मुद्दा माझा असा आहे की आपल्या देशातले जनरल नंबर 1चा आपला योद्धा किंवा आर्मीचा प्रमुख, याच्या बाबतीत जर आपण एवढे गलथान असू शकतो की आपलं हेलिकॉप्टर पडू शकतं किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो, तर याचा अर्थ देशाची संरक्षण व्यवस्था याच्यात किती लूपहोल्स असतील हा विचार केलेला बरा। आणि त्यामुळं हे गंभीर आहे। यांच्या अपघाताची, त्यांच्या चौकशी मृत्यूची सुरू झालेली आहे, त्यातनं अनेक गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे। पण यांना पहिल्यांदाच घातपात म्हणणं हे योग्य आहे असं वाटत नाही। काही एव्हिडन्सशिवाय असं बोलणं शक्य नाही। आणि तिथं वेदर कंडिशन्स थोड्याशा अगेन्स्ट होत्या, तिथली सिच्युएशन डोंगरी भाग होता, बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही ना काही कारण झालं असेल। घातपाताच्या विषयी काही आपल्या पुढं जर काही त्या ब्लॅक बॉक्समधून आलं तर मग त्याच्यावर बोलणं उचित। पाटिल साहब, इस समय मुंबई की महापौर किशोरी पेडनेकर और आशीष शेलार का मामला सुना होगा आपने। आज किशोरी पेडनेकर जी को एक धमकी भरा पत्र मिला है, संजय राउत के खिलाफ कल एक पुलिस थाने में शिकायत की गई। जिस तरह की राजनीति इस समय चल रही है शिवसेना और बीजेपी के बीच, इसको लेकर क्या कहेंगे? ये कहाँ राजनीति चल रही है? कोई बोल रहे हैं, कोई कंप्लेन कर रहे हैं, कोई एक्शन ले रहे हैं, इसमें राजनीति नहीं है। अब अगर मैं यहाँ कुछ बोलूँ, गलत बोलूँ तो कुछ हुआ तो उसकी रिएक्शन एक्शन चालू है। और मुझे लगता है कि मैंने आशीष शेलार क्या बोले ये मैंने देखा नहीं है, लेकिन उनकी कंप्लेंट मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में हो गई और बाद में उनके ऊपर एक्शन हो गई एफआईआर दर्ज होने के बाद। ये सारे मुझे लगता है कि उनकी बेल भी हो गई है। हाँ, तो अभी जो लेटर आया है उसकी छानबीन होगी, कौन से एंगल से लिखा गया है, कैसे लिखा गया है और किसने लिखा है, वो अगर पुलिस ढूंढ सकते हैं तो बहुत अच्छा होगा। पुढच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा निर्णय राष्ट्रवादीने केलाय का? आणि शरद पवारांनी असं सांगितलंय का पुढचे मुख्यमंत्री ठाकरे?
उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय चांगलं काम करत आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि 2024च्या पर्यंत त्यांचं नेतृत्व उत्तमपणाने चालेल आणि पुढं ज्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुका होतील त्यावेळी तेच होतील असा त्यातनं अर्थ तुम्ही विचारलेल्या प्रश्नातनं त्याचा अर्थ पुढे ध्वनित होतो. माझ्यासमोर अशी इंटरनल चर्चा झालेली नाही, पण जितेंद्र आव्हाड यांनी जर काही चर्चा साहेबांशी केली असेल तर मला माहीत नाही, पण मी जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं ऐकलं, वाचलं. आपण काय पक्षप्रमुख राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याला ती निवडणूक पुढे फेस करायची. राष्ट्रवादीने आताच सगळी शस्त्र टाकलेली असा अर्थ होतो का? असं आहे की राष्ट्रवादीचं व्हायला पाहिजे की नाही, काय पक्षाची भूमिका काय? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. त्या महाविकास आघाडीचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यामुळं स्वकीयांच्याबद्दल शस्त्र वापरायची नसतात. त्यामुळं आम्ही सगळे एक आहोत तिघही. त्यामुळे शस्त्र टाकली राष्ट्रवादीने हा प्रश्न या रेफरन्स टू कॉन्टेक्स्टमध्ये बसत नाही. आपण दुसऱ्या कोणाच्या विरुद्ध लढायचं सांगितलं तर लगेच आम्ही आहोतच तयार. पाटिल साहब, किरीट सोमैया ने बयान दिया कि शरद पवार साहब का नाम लिया, आप का नाम लिया, ये दोनों शख्स महाराष्ट्र के किसी भ्रष्टाचार का मामला जैसे ही सामने आता है उस मूल मुद्दे को भटकाने की कोशिश करते हैं. कोस्टल रोड का उन्होंने एग्जाम्पल दिया कि किसने किरीट सोमैया, हाँ, कोस्टल रोड की घोटाले को उनकी जो भी आरोप की लगाने की प्रक्रिया जारी रहेगी और जो महापौर का मामला है धमकी भरा पत्र उसको बोला कि मूल मुद्दे से भटकाने की कोशिश कर रहे हैं शरद पवार और मुख्यमंत्री लगे. नहीं, लेकिन पवार साहब ने इसमें क्या किया? पवार साहब ने कुछ किया है इसमें? कुछ कहा उन्होंने? वो नाम ले रहे हैं. पवार साहब ने कुछ कहा नहीं. लोगों को, आपको भी मालूम है, वो नाम ले रहे हैं इसलिए मैं उनके ऊपर बोलने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता. वो बोलते हैं, काफ़ी कुछ बोलते हैं. उनके हर सवालों का जवाब देने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता. और वो बोलते ही है ना, आपको भी मालूम है. संजय राऊत यांनी जे एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि आशिष शेलार सुद्धा महापौरांबद्दल त्या पद्धतीनं बोलले, तर कुठतरी हे जी भाषा जी वापरली जाते गेल्या काही दिवसांपासून, भाषा सांभाळूनच वापरली पाहिजे. म्हणून मगापासून तुम्ही जे बोलताय त्याला माझा प्रतिसाद मर्यादित आहे. ती मर्यादा ठेवूनच बोलायचं असतं. भाषा सांभाळूनच वापरायची असते. शब्दाने शब्द वाढत जातो आणि कटुता निर्माण होते. आणि म्हणून भाषा सांभाळून वापरली पाहिजे. विशेषतः भगिनींच्या बाबतीत बोलताना विशेष काळजी घेतली पाहिजे. ती काळजी घेतलेली दिसून येत नाही ज्या अर्थी हे एवढ्या मोठ्या प्रमाणात काही झालं ते. आणि विशेषतः आपण सगळ्याच राजकारण्यांनी आपलं तारतम्य सांभाळून बोललं पाहिजे. आणि अलीकडं कसं आहे, फार व्यक्तिगत पातळीवर लोक जाऊ नयेत असं मला वाटतं. फारच कारण की आपण बघितलं तर शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं ही चर्चा केली जाते किंवा काही लोक अत्यंत तांच्या कुणाबद्दलही नाही. शेवटी राजकारणात इतके वर्ष माणूस समाजकारणात काम करतो, त्याच्याबद्दल कुणी काही बोलणं आणि काही आरोप करणं, त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळणं, हे खरं म्हणजे ह्या नव्या अनिष्ट प्रथा पडलेल्या आहेत असं मला वाटतं. कोणी काही बोलतं आणि कुणाच्याबद्दल म्हणजे माणसाने 40 वर्ष, 50 वर्ष, 30 वर्ष राजकारणात घालवली आहेत, त्याच्याबद्दल आत्ता वारेमाप प्रसिद्धी मिळून पुढं आलेल्या लोकांनी काही बोललं तर त्याला किती प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीमुळं त्यांचा हुरूप वाढतो परत. आणि त्यांचा हुरूप वाढल्यावर आणखीन हुरूप वाढतो आणि ते मग एवढ्या पुढे जातात की तोल ढासळतो. काय हां वाढलाय खूप. एक प्रश्न काल लोकसभेमध्ये नदी जोड आमच्या शेजारी बिल्डिंग आहे ना, ते पण एक हुरूप वाढवणार आहे.
काय काल लोकसभेमध्ये चर्चा झाली आणि केंद्र सरकारने उत्तर दिलं तर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामधला जो पाणी वाटपाचा विषय आहे, नदीजोड प्रकल्प, त्यातून आपण अंग काढून घेतलं महाराष्ट्राने. नाही, त्यामध्ये बरोबर आहे. नेमकी वस्तुस्थिती अशी आहे, नाही नाही, आम्हाला तापी खोऱ्यामध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यासाठी त्या भागातून गुजरातकडे जाणारं 15 TMC पर्यंतचं जे पाणी आहे ते पाणी महाराष्ट्राला मिळावं. गुजरात सरकारच्यात आणि महाराष्ट्र सरकारमध्ये यापूर्वी अनेक राऊंड झाले, फेऱ्या झाल्या आणि त्यात आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं वाट्याचं पाणी आपल्याला मिळावं असा आपला प्रयत्न होता. नदीजोड प्रकल्पात वरून पाणी इकडं खाली आणण्यासाठी, पाणी डायव्हर्ट करण्यासाठी जे नारपार वगैरे असे 3-4 प्रकल्प आहेत त्या भागात. त्या प्रकल्पातलं काही पाणी हे गुजरातला द्यावं आणि त्यानंतर गुजरात त्या नदीजोड इंटरस्टेट असला पाहिजे, गुजरात त्यात सहभागी होणार आणि मग केंद्र सरकार त्याला फंडिंग करणार, अशी ती कल्पना होती. पण आपल्या वाट्याचं आपल्याला त्या भागात पाणी अपुरं आहे, त्यामुळं आपण पाणी सोडत नाही एवढाच मुद्दा आहे. आपण काय बॅकआउट झालेलो नाही. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की हे करता येणार नाही, आम्हाला पाणी सोडता येणार नाही. पण आम्ही गुजरात सरकारशी पुन्हा बोलू. त्या भागातल्या ह्याच्यात आम्ही पूर्णपणाने, म्हणजे त्यांनी लोकसभेत दिलेली माहिती योग्यच आहे, जलसंपदा मंत्र्यांनी केंद्रीय, पण याच्यात नदीजोड प्रकल्पाला केंद्राची मान्यता मिळण्यासाठी गुजरातची मान्यता लागते, कारण त्यांच्यात आणि आपल्यातला जो करार आहे तर त्यात गुजरात त्याला प्रतिसाद देत नाही. आपल्याला जे वाट्याला पाणी पाहिजे ते पाणी, आपल्याला हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, पण अदरवाईज पण ते असंच गुजरातला वाहून जाते. त्यामुळं मग आपला प्रयत्न असा आहे की आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला मिळावं आणि नदीजोड प्रकल्पात गुजरात सहभागी व्हावं. त्यांना जो पाणी द्यायचं आहे आपल्या भागातून ते त्यांना आपण देण्यासाठी तयार आहोत. पण आपलं जे पाणी आहे ते आपल्यालाच मिळालं पाहिजे, कारण तापी आणि गिरणा आणि गोदावरी या भागात ह्या नदीजोड प्रकल्पाचा विशेष उपयोग होणार आहे. मुंबईपर्यंतही त्यातला काही भाग येणार आहे आणि त्यासाठी या प्रकल्पाला नदीजोड नाही झालं तरी महाराष्ट्र सरकार मुंबईकडे येणारं जे पाणी आहे ते महाराष्ट्रातलं पडलेलंच पाणी इकडं आपण मेजॉरिटीनं आणतो, ते आणण्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने बरेचसे काही पावलं टाकलेली आहेत. चालू आहे. हां, दमणगंगा पेंजाळ प्रकल्प हे आहेत. तुम्हाला एकदा वेळ मिळाला तर मी तुम्हाला एकदा ब्रीफिंग देईन सगळ्यांना. महाराष्ट्र के मंत्री होने के नाते ओमिक्रॉन के जो आंकड़े हैं कितने चिंताजनक आपको नजर आ रहे हैं? उसमें ऐसे मैं उसमें बहुत अभ्यास नहीं किया हूँ, लेकिन उसमें बताया जाता है कि इतना वो डिटरेंट नहीं है, यानी बहुत स्ट्रॉन्ग ये नहीं है, लेकिन उसका स्प्रेड ज़्यादा होता है. और अभी अलग अलग देशों में जो चल रहा है, 1-2 महीने के बाद में शायद महाराष्ट्र में न आने के लिए जो भी कोशिश करनी है वो हमें आज ही करनी चाहिए. ये हमारा प्रयास है. अजिबात नाही. नवाब मलिक यांनी जे बोलत होते ते सगळे फॅक्ट्सवर बोलत होते, पण एकदा मेहरबान कोर्टाने त्यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याविषयी बोलणं थांबवणं अभिप्रेत होतं. पण अनाहूतपणाने एखादं गोष्ट झालेली असेल तर कोर्टाचं अवमान झालेला असेल तर त्याची माफी मागणं हे काही चुकीचं नाही, पण फॅक्ट्स बदलत नाहीत.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागितल्यामुळे हां मागितल्यामुळे मोदीकांचं जे आंदोलन सेंट्रल एजन्सीच्या हां अगेन्स्ट सेंट्रल एजन्सी मागे पडलं नाही एकदम. नाही, कसं काय माफी कुणाची? कोर्टाची, वानखेडेंची नाही. कोर्टाचा अवमान होतोय म्हणून कोर्टाची माफी मागितली. हे जे सतत बोलत होते ते ह्या मोडमध्ये होते, ते अनाहूतपणाने अजून एक बोलले कोर्टाचा आदेश झाल्यावर, तेवढी माफी मागितली. याचा अर्थ त्याच्या आधी केलेली स्टेटमेंट त्यांनी मागे घेतली असा गैरअर्थ काढण्याची गरज नाही. काळजी घेतली. पण कोर्ट सर्वोच्च आहे. कोर्टाची माफी मागायला, आपल्या मायबापाची माफी मागायला लाजायचं काय? माफी मागितली त्यांनी. आणि कोर्टाची माफी अवमान झाला असेल तर मागितलीच पाहिजे. नवाबाईंच्यावर इतर अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळं त्यांनी माफी मागून हा प्रश्न संपवलेला आहे. आणि चूक झाली की चूक मान्य करणं हाही मोकळेपणा आहे. मोठेपणापेक्षा मी मोकळेपणा शब्द वापरतो.